डोंबिवलीत गर्दीच्या वेळी रिकाम्या लोकलचा डबा घसरला, प्रवाशांचा खोळंबा। कळवा कारशेडकडून कल्याणकडे चालली होती लोकल। नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग। टिटवाळ्यातून तब्बल 5000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त। ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात। नाशिकच्या टीसीएस मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार। फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज सुनावणी। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आज 3रा दिवस। नागपुरात यूएमएस एनजीओच्या संचालकाला बेड्या। महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप। अश्लील वर्तनाचाही आरोप। धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न होता का याचा शोध। यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ। आरोपी मजहर कुरेशीला आणखी एका गुन्ह्याखाली अटक। सर्वपक्षीयांकडून आज राळेगाव बंद। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। आज राहुरीमध्ये तर उद्या बारामतीत प्रचार सभा। साताऱ्यातील झेडपी वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज साताऱ्यातील पहिली जाहीर सभा। सभेसाठी केलेल्या बॅनरबाजीत आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण। कमी पावसाच्या वेधशाळेच्या अंदाजानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक। पाणी साठा, पाणी पुरवठ्यासह शेतीविषयक मुद्द्यांचा आढावा घेणार। मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या वादात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हात टेकले। रवींद्र चव्हाण आता चंद्रपुरातले निर्णय दिल्लीला पाठवणार अशी सूत्रांची माहिती। चंद्रपुरात निरीक्षक यायला तयार नाही असंही चव्हाणांनी सुनावलं। म्हाडाचे सीईओ संजय जयस्वाल यांच्यावरती धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप। जयस्वालांविरुद्ध 37 सदस्यांची तक्रार। मुंबईमधील मोतीलाल नगर बैठकीतील वाद चिघळला। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये इस्लामाबादमध्ये उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा होणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली। उपाध्यक्ष जेडी व्हान्स हेच करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।